मराठी स्टोरी याला जीवन असे नाव भाग दुसरा। कोण कोण आहेत बरोबर? कोण कोण आहेत बरोबर? पंडितनी विचारलं। मी एकटाच, तुम्ही येता? मी एकटाच, तुम्ही येतात? पुरोहितचा प्रतिप्रश्न। नाहीतरी मी भटकंती करायलाच निघालो आहेत। तेव्हा विचार करतोय की काय हरकत आहे पायी परिक्रमा करायला, हाही अनुभव घेऊन पाहावा। पंडित म्हणाला, अरे वा, मग तर छानच होईल, मला पण कंपनी मिळेल। पुरोहित म्हणाला, त्याला आनंद झालेला दिसत होता। बोलता बोलता वाट कशी सरेल ते कळायचंच पण नाही। परत अडचणीच्या काळात कोणी बरोबर आहे याचाच दिलासा असतो। विचार करा आणि सांगा। जेवता जेवता बराच अवतार गप्पा झाल्या। पंडितला पुरोहित एकदम आवडून गेला। गृहस्थांचा पुरोहित असून संस्कृत शिवाय इंग्रजी आणि कन्नड आणि मराठीचा व्यासंग दांडगा होता। जेवण झाल्यावर पंडित म्हणाला की कुठल्या रूम मध्ये आहात? मी 14 नंबरमध्ये उतरलो आहेत। पुरोहित रात्री पंडित 14 नंबरच्या खोलीत गेला। पुरोहित झोपायच्या तयारीत होता। काय म्हणाला पंडित? पुरोहितने विचारलं। मी तुमच्या बरोबर यायला तयार आहेत। केव्हा निघायचं? पंडित, उद्या तुम्हाला थोडी तयारी करावी लागेल, मग परवा निघू। पुरोहित, मी तयार आहेच, प्रवासाच्या तयारी निश्चित घरातून निघालो आहेत। पंडित, एक पिवळी आणि त्यात जरुरीचे 2 जोडी कपडे एवढेच घेऊन चालायचं आहे। बाकी तुमचं सामान, मोबाईल, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड वगैरे इथेच ठेवून जावं लागेल। वाटमारीचा धोका असतो। थोडे पैसे घ्या बरोबर। पुरोहित माहिती देत होता आणि पैसे संपल्यावर खायचं काय? पंडित, नाही, तशी वेळ येत नाही। जितकी माहिती मी गोळा केली आहे त्याप्रमाणे ठिकठिकाणी आश्रम आहेत आणि कुठेही पैसे खर्च करावे लागत नाही। काळजी करू नका, बाकी राम भरोसे। पुरोहित, ओके, सामान कुठे ठेवू? लॉजमध्ये ठेवतील। पंडित, इथे देवळात माझ्या ओळखीचे गुरुजी आहेत, मी त्यांच्याचकडे ठेवला आहे। तुमची पण सोय होईल। पुरोहित, तिसऱ्या दिवशी प्रवासाला सुरुवात झाली। 30-35 किलोमीटरवर नर्मदा तीरावर एक आश्रम होतं, तिथे थांबले। दुसऱ्या दिवशी सकाळीच 2 पुढच्या प्रवासाला निघालो। पंडित बघत होता की पुरोहित आवाज न करता काहीतरी म्हणत होता। कुतूहल वाटून त्यांनी विचारलं की काय म्हणत होता ते? अरे, आमची संस्था असते ती, रोजच्या रोज म्हणावी लागते। संध्या असते ती, रोजच्या रोज म्हणावी लागते, नाहीतर विसरण्याचा धोका असतो आणि आम्ही शपथ घेतली आहे की रोज पूर्ण पाठ झालाच पाहिजे म्हणून। पुरोहित मग मोठ्याने म्हणाला, मलाही कळेल। पंडित, तुम्हाला काय येतं? पुरोहित, भीमरूपी आणि रामरक्षा मी रोज म्हणतो। पंडित, नाही, तेवढं पुरेसं नाही। पंडित, मग तुम्ही शिकवा, नाहीतरी आपण येती 6 महिने बरोबरच आहेत। येता 6 महिने आपण बरोबरच असणार आहोत। टाइमपास पण होईल आणि ज्ञानात पण भर पडेल। पंडितनी विनंती केली आणि त्यांचा ट्युशन क्लास सुरू झाला। 6 महिने झाले आणि त्याची परिक्रमा पण पूर्ण झाली। विविध प्रकारचे चांगले वाईट अनुभव आले। नाना प्रकारची माणसे भेटली। माणसाच्या स्वभावाच्या इतक्या तरा पाहून पंडितला अचंबित व्हायला झालं। 6 महिन्यात इतके अनुभव गोळा झालेत की लिहिलं असतं तर एक पुस्तक तयार झालं असतं। ओंकारेश्वरला रात्री लॉजवर जेवण करताना पुरोहित म्हणाला, पंडित, तू आता पूर्ण पुरोहित झाला आहे। संपूर्ण पूजा पद्धती, विष्णू सहस्त्रनाम, श्रीसूक्त, महित्म, रुद्र सप्तशती सर्व तुला येतं। खूप लवकर शिकशील तू, कसं वाटतंय? पुरोहितने विचारलं। खूप छान, पंडित उत्साहाने म्हणाला। परिक्रमा पण खूप छान निर्विघ्न पार पडली। मला तर असं वाटतंय की मी आता एक वेगळाच माणूस झालो आहे। आमूलाग्र बदल झाल्यासारखा वाटतोय। आपण आता असं करू, इथून वाराणसीला जाऊ, काशी विश्वेश्वराचं दर्शन घेऊ आणि मग आपल्या
वाटेला लागू पुरोहितने सुचवलं आणि पंडितने होकार भरला. काशीहून पुरोहितने मुंबईची गाडी पकडली आणि पंडित दिल्लीला जाणाऱ्या गाडीत बसला. कानपूरला गाडी बराच वेळ थांबली. चौकशी केल्यावर समजलं की समोर मालगाडी बंद पडली आहे आणि तिचं इंजिन बदलून ट्रॅक मोकळा झाल्यावरच त्याची गाडी पुढे जाईल. पंडित तसाही कंटाळलाच होता. त्यांनी कानपूरलाच उतरायचं ठरवलं. कानपूरची काहीच माहिती नव्हती. थोडी चौकशी करून त्यांनी एक लॉज गाठलं. सामान टाकून फ्रेश होऊन शहर बघायला निघाला. 2 दिवस असाच फिरत होता. पायी परिक्रमा झाल्यावर पायी फिरणं हा काही प्रॉब्लेम नव्हता. असाच फिरता फिरता तो एक दिवस एका नवीन वस्तीत जाऊन पोचला. तहान लागली म्हणून झोळीतून पाण्याची बाटली काढली, पण रिकामी होती. उन्हाळ्याचे दिवस, घसा कोरडा पडला होता. इकडे तिकडे पाहिलं तर कुठलंच दुकान नव्हतं. समोरच एक धाब्याची टपरी होती. कदाचित तो पाणी देईल म्हणून त्याला विचारलं, भाई थोडा पाणी मिलेगा, बहुत प्यास लगी. धोब्याने त्याच्याकडे पाहिलं आणि पायजमा आणि शर्ट आणि तोही स्वतःच धुत असल्याने जरा मळकटच दिसत होता. 6 महिन्याची परिक्रमा, त्यामुळे रंगही जरा रापला होता. कुठल्याही अंगाने तो एका मोठ्या कंपनीतला रिटायर्ड ऑफिसर वाटत होता. रिटायर ऑफिसर वाटत नव्हता. धोब्याने पाणी दिलं आणि जरा इकडच्या तिकडे गप्पा मारत त्याची चौकशी केली. मग म्हणाला, खूप काम करोगे, कुछ काम करोगे? धोबी, कैसा काम? पंडित, यही कपडा इस्त्री कर सकोगे? धोबी, पंडितने क्षणभर विचार केला. काय हरकत आहे करायला? मजा वाटली तर करू काही दिवस, नाही तर अनुभव घ्यायलाच निघालो आहोत. हांजी, ज्यादा आदत तो नहीं है, इस्त्री करना जानता हूँ पर स्पीड नहीं है, लेकिन चिंता ना करो, थोड़े समय में वह भी जाएगी. पंडित, ठीक है तो फिर शुरू हो जा. 2 दिन देखूंगा, अगर सही लगता तो ठीक है, नहीं तो छुट्टा कोई पैसा नहीं मिलेगा, मजुरी है. धोबीची मंजूर. पंडितची नोकरी सुरू झाली. त्याला मजा वाटत होती. मनात विचार आला की कोणी त्याच्या सहकार्याने बघितल्यावर काय होईल. त्याला हसू आलं. महिना झाला. धोब्याचा त्याच्यावर आता विश्वास बसला होता. धोब्याने रात्री त्याला त्याच टपरीत झोपायची परवानगी पण दिली. एकूणच तसं छान चाललं होतं. रात्रीच्या वेळी कपडे आणि सामान समोरच्या घराच्या आउट हाऊसमध्ये ठेवावं लागायचं. धोबी त्याच्या मेहनतीवर खुश होता आणि धोब्याला अचानक त्याच्या गावी जावं लागलं. शेतावर कोणीतरी मालकी हक्क दाखवला होता. पंडितला दुकान सांभाळायला सांगून ते दोघं पती पत्नी निघून गेले. आता पंडित एकटाच सर्वच काम त्यालाच करावी लागत होती. 2-3 दिवसानंतर तो इस्त्री करत असताना अतिक्रमवाले आले आणि त्याची झोपडी उखडून टाकली आणि त्याला आपण फटके मारून पळून लावलं. पंडितने बरीच गयावया करून आणि गल्ल्यातले सर्व पैसे देऊन इस्त्री आणि लोकांचे कपडे वाचवले. संध्याकाळपर्यंत सामान आणि कपडे हाताशी घेऊन तो समोरच्या घराच्या फाटकापाशी बसला होता. त्या घराची मालकीण एक बाई होती आणि ती बँकेत काम करायची. संध्याकाळी ती आली आणि पंडितला असं बसलेला पाहून म्हणाले, अरे पंडित, क्या हुआ, तुम्हारी झोपड़ी? मैडमनी विचारलं. मैडम जी, ओ कॉर्पोरेशन वाले आए थे, झोपड़ी उखाड़ कर चले गए. पंडित उत्तरला. फिर अब मैडम, अब क्या ये कपड़ा जिस किसी का भी है ये देख के कल लौटा दूंगा. बस आज मुझे यहाँ रहने की इजाजत दे दो, बस 1 दिन के लिए प्लीज. पंडित, बहुत दिन से लग रहा है कि तुम्हारे हिंदी को मराठी टच है, ऐसा लगता है, कौन हो तुम? मैडम ने उत्सुकतेने विचारलं. मैं मराठी हूँ, लेकिन आपको कैसे पता? पंडितने आश्चर्याने विचारलं. मी पण मराठीच आहे, पण बरीच वर्ष इथे आहे. मॅडम तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. पंडित म्हणाला. हो ठीक आहे, आज तू इथे राहा, नो प्रॉब्लेम. इथे वरांड्यात झोपशील? मॅडम, हो मॅडम. पंडित रात्री मॅडम जेवणाचं ताट घेऊन आल्या. घे, जेवून घे म्हणाल्या. त्याच दिवशी रात्री 2:30च्या सुमारास 4 ते 5 लोक घरात घुसले. चाहूल लागून पंडित उठला. त्याला घेऊन 4 लोक उभे होते. हातात लाठ्या होत्या. चांगले
सराई चोर वाटत होते. त्यांनी पंडितला काठीनेच दाबून धरलं होतं. त्यांनी काठीनेच त्याला दाबून धरलं होतं पंडितला.